राजीव सरकारी खात्यात चांगल्या हुद्द्यावर कामाला होता. लहानपणी त्याचे वडील वारले होते, परंतु त्याच्या आईने हिंमत न हारता काबाड कष्ट करून त्याला वाढवले होते. घरचा एकुलता एक मुलगा म्हणून अनेकांनी त्याला जावई बनवून घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु राजीवने अगोदरच एक मुलगी पसंत केली होती. त्याने त्याच्या आईला सांगितले की मला माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचे आहे. त्यामुळे त्याच्या आईला त्याच्या लग्नाला परवानगी द्यावी लागली. त्याने नेहा नावाच्या मुलीशी रजिस्टर लग्न केले. नेहा चांगली शिकलेली होती. पहिले थोडे दिवस नीट गेले. नव्या नवलाईचे दिवस गेले. मग खरा संसार सुरू झाला. नेहाने लवकर उठून सर्व आवरावे असे सासूला वाटत असे, पण नेहा लवकर उठून आवरत नसे. स्वयंपाकही तिला जमत नव्हता. त्यावरूनही त्यांची भांडण होऊ लागले होते. नेहाचं आणि त्याच्या आईचं किंचितही पटणार नाही हे त्याला माहीत नव्हतं, कारण नेहा चांगली शिकली सवरलेली होती आणि राजीवच्या आईला अक्षराचा गंधही नव्हता. आधुनिक जगात नेहा वावरलेली असल्याने तिचे वागणेही तसेच होते. जुन्या विचारांचा आणि नवीन विचारांचा संघर्ष होणे अटळ होते. नेहा जे करेल ते राजीवच्या आईला आवडत नसे व राजीवची आई जे करेल ते नेहाला आवडत नसे. भांडण झाले की नेहा राजीवच्या आईच्या अशिक्षितपणावर बोट ठेवत असे. त्यामुळे त्याची आई हिरमुसल्या होत. आपल्या निरक्षरतेचा त्यांना राग येई, पण हे त्या दोघींना माहीत नव्हते की आपल्या भांडणाचा राजीवला किती त्रास होत आहे. राजीवची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली होती. आईला बोलावे तर ती दुखावणार होती आणि पत्नीला बोलावे तर ती नाराज होणार होती. याचा परिणाम आपसुकच त्याच्या कामावर झाला होता. कधीही चूक न करणाऱ्या राजीवच्या हातून वारंवार छोट्या छोट्या चुका होऊ लागल्या. तेव्हा त्याच्या साहेबांनी त्याला बोलावून घेतले. आपुलकीने त्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा राजीवने याचे खरे कारण सांगितले. त्याची अडचण पाहून साहेब देखील विचारात पडले. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी ती युक्ती राजीवला सांगितली. ती ऐकून राजीव देखील फार खुश झाला. 2च दिवसांनी राजीवच्या घरी एक पत्र आले. त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी आपल्या मृत्यूपत्रात राजीवच्या आईच्या नावे 10 लाख रुपये ठेवले होते, पण त्या मृत्यूपत्रात अशी अट ठेवली होती की राजीवच्या आईला लिहिता वाचता यायला हवे. जर हे मृत्यूपत्र संपूर्ण त्या वाचू शकल्या तरच त्यांना 10 लाख रुपये देण्यात यावे, अन्यथा काहीही त्यांना देऊ नये. ते पत्र राजीवने वाचून दाखवल्यानंतर त्याच्या आईने कपाळाला हात लावला. ती म्हणाली, काय बाई, ही अट आहे म्हणे, लिहायला वाचायला यायला हवे. मेल्या श्रीधरला पैसे द्यायचे नसतील म्हणून त्याने ही अट घातली आहे. फाडून टाक रे बाबा ते पत्र. अगं आई, पण ही थोडी थोडकी रक्कम आहे का? 5-50 असते तर ठीक आहे, पण हे पुरते 10 लाख रुपये आहे. राजीव आईला म्हणाला. आपल्या सासूला 10 लाख रुपये मिळणार आहेत हे ऐकून नेहा चांगली चकित झाली. नेहा म्हणाली, अहो आई, हे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. 10 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाही. ते का मला कळत नाही, पण या अटीचे काय? या वयात काय मी शाळेत जाऊ? लोक हसतील ना मला. राजीवची आई म्हणाली, मी शिकवलं असतं ग आई तुला, पण माझा सगळा वेळ ऑफिसमध्ये जातो. राजीवने आपली अडचण सांगितली. तेवढ्यात नेहा एकदम म्हणाली, मग मी तुम्हाला शिकवलं तर चालेल का? राजीव तिला म्हणाला, हो चालेल, तू शिकव आईला. राजीवची आई प्रथम या गोष्टीला तयार झाल्या नाही, पण 10 लाख रुपये मिळणार म्हणून या गोष्टीला त्यांनी होकार दिला. राजीव नेहाला म्हणाला, नेहा, तुला स्वयंपाक येत नाही
तर तू आईकडून स्वयंपाक शिक आणि तिला तू लिहायला वाचायला शिकव. चालेल का? नेहा म्हणाली, ठीक आहे, असंच आम्ही करू. असेच काही दिवस जात राहिले. महिने निघून गेले. या गोष्टीला जवळजवळ 1 वर्ष होत आले. नेहा राजीवच्या आईला शिकवू लागली, तर राजीवच्या आई नेहाला स्वयंपाक शिकवू लागल्या. हळूहळू दोघीही एकमेकींना शिकवत होत्या. राजीवच्या आईला आता लिहिता वाचता येऊ लागले होते आणि नेहा देखील उत्तम स्वयंपाक करू लागली होती. घरातील कामे देखील दोघी करत असत. घरातील कामे पटपट आवरून दोघी अभ्यासाला बसत असे. या काळात एक अकल्पित अशी गोष्ट घडून गेली होती. त्या दोघीत मैत्रीचे असे अतूट बंध जुळले होते की सासू सासू राहिली नव्हती आणि सून सून राहिली नव्हती. एकमेकांचे मन इच्छा ओळखून त्या वागू लागल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला की घरात सुख शांती नांदू लागली होती. विशेष म्हणजे त्या दोघींच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती. एक दिवस राजीवची आई त्याला म्हणाली, राजीव, मला आता लिहिता वाचता येऊ लागले आहे. चला आता आपण त्या वकिलाकडे जाऊ. मी ते मृत्यूपत्र वाचते आणि आपण ते 10 लाख रुपये घेऊन घरी येऊ. राजीवने आई आणि नेहाला सोफ्यावर बसायला सांगितले. तो देखील त्यांच्याजवळ बसला आणि आईला म्हणाला, आई, आधी मी तुझी क्षमा मागतो, परंतु तू आणि नेहा समजतात असे काही नाही. कोणत्याही नातेवाईकाने तुझ्या नावे 10 लाख रुपये ठेवलेले नाहीत. माझ्या साहेबांनी मला ही युक्ती सांगितली होती. युक्ती? कसली युक्ती? राजीवची आई चकित होऊन म्हणाली. राजीव म्हणाला, आई, घरात होणाऱ्या नेहमीच्या कटकटीने ऑफिसमधल्या माझ्या कामात चुका होऊ लागल्या होत्या. मोठ्या साहेबांनी मला याचे कारण विचारले. तेव्हा मी खरे कारण त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला या खोट्या मृत्यूपत्राची युक्ती सांगितली आणि या युक्तीचा काय परिणाम झाला ते तर तुम्ही पाहतच आहात. भले आपल्याकडे आज 10 लाख रुपये नसतील, पण घरात सुख आहे, शांती आहे. माणसाला आणखीन काय हवं? आई म्हणाली, खरं आहे रे बाबा तुझं. या युक्तीमुळे आम्ही दोघींच्या मैत्रिणी झालो आहोत. नेहा ही या गोष्टीमुळे आनंदित झाली. पुढे जाऊन नेहा घरामध्ये लहान मुलांचे क्लास घेऊ लागली. राजीवची आई देखील तिला मदत करू लागली.